की आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं खड्ड्यांविषयी आज दिवा चौकात आंदोलन केलं. खरं तर ह्या दिवा शहर आपण पाहिलं तर दिवा शहरात फार खड्डे नाही आहेत, जवळजवळ नाहीच आहेत. परंतु त्या जिथं आंदोलन केलं तिथे दरवर्षी ह्या खड्ड्यांची प्रमाण वाढलेलं असतं. कारण तिथे शेतकरी आणि पालिका प्रशासन यांचं वाद आहे आणि तिथला शेतकऱ्याला योग्य मोबदला किंवा शेतकऱ्याचं समाधान होईल असा तोडगा काढण्यास पालिका प्रशासनाला अपयश आलं आहे. त्यामुळे तिथे रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही किंवा तिथे नवीन रस्ता तयार केला जात नाही. परिणामी तिथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असतात आणि त्यामुळेच तिथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलं. मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी जर तिथे परवानगी दिली तर तिथले खड्डे महापालिका प्रशासन बुजवेल व तिथे नवीन रस्तासुद्धा तयार करेल. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर शेतकऱ्यांना घेऊन खासदारांकडं जाण्याचं जे बोललं तर त्या संदर्भात काय सांगाल? मनसेचे तुषार पाटील यांनी आज सर्व शेतकऱ्यांना घेऊन खासदारांकडे जाण्याची भूमिका मांडली. खरं तर त्यांनी असं म्हटलं की 20 वर्ष झालं हा शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही आहे आणि ते खरंच आहे. कारण आपण मागची 20 वर्ष पाहिली जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 2 आमदारांची 8 वर्ष गेली, त्यांचे नगरसेवकाची सुद्धा 5 वर्ष गेली. ह्या काळात देखील तो विषय सुटला नाही. कारण शेतकऱ्यांचं समाधान होईल असं प्रशासन काही करत नाही आहे. आणि राहिला विषय की आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांकडे या सर्व शेतकऱ्यांना घेऊन जाण्याचा, तर निश्चितच जो व्यक्ती काम करतो त्याच्याकडनं ह्या सगळ्या अपेक्षा असतात. खासदार साहेबांचं प्रचंड काम आहे, कल्याण लोकसभा क्षेत्रात आहे आणि त्यांना देखील वाटतं की जर हा प्रश्न घेऊन ते खासदारांकडे गेले तर हा प्रश्नाला काहीतरी योग्य तोडगा निघेल. कारण त्यांनी सुद्धा म्हटलं की इन्फ्रामॅन की ज्यांना ह्या संबंध ह्याच्या कल्याण लोकसभा क्षेत्रात म्हटलं जातं आणि निश्चितच त्यांच्या जी भूमिका आहे ती त्याचं देखील आम्ही समर्थन करतो. या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आपण तिथे जाऊया आणि निश्चितच एक चांगला तोडगा निघेल यासाठी आपण सर्व प्रयत्न करू, जेणेकरून जे चौकात खड्डे पडतात जो शेतकऱ्यांच्यामुळे आपल्याला ते दुरुस्त करता येत नाही किंवा नवीन रस्ता करून देत नाही, हा प्रश्न काय निकाली निघेल. महाराष्ट्र मनसेचे दिवा शहर अध्यक्ष नवनिर्वाचित दिवा शहर अध्यक्ष तुषार गावडे यांनी दिवा-शीळ या रखडलेल्या रस्त्यासंदर्भात जी काय भ्रष्टाचाराची भूमिका मांडली त्या संदर्भात काय सांगाल? निश्चितच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं खड्ड्यांची शांती करण्याचं आंदोलन केलं होतं. परंतु एकंदरीत या सगळ्या आंदोलनात मनसे शहर अध्यक्षांच्या मनाची शांती झालेली काही मला दिसली नाही आणि त्यामुळेच त्यांनी कुठेतरी आवळा दाखवून कावळा काढण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनातून त्यांनी भ्रष्टाचाराकडे हे आंदोलन वळवण्याचा प्रयत्न केला. खरं तर माझं असं आहे की त्यांनी जर त्यांच्याकडे माहिती अधिकारात त्यांनी जर या संपूर्ण दिवाशील रस्त्याचे कागदपत्र काढली आहेत तर त्यांना त्याचा फायदा होईल. जर त्यांनी योग्य दिशेने त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्यांनी कायदेशीर बाबी समजावून घेऊन महापालिकेला कोर्टात खेचलं पाहिजे, जेणेकरून जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्यावर तोडगा निघेल. खरं तर त्यांनी असंच देखील म्हटलं की महापालिकेने त्यांना कोर्टात खेचलं पाहिजे, पण महापालिका मला असं वाटतं की त्यांना कोर्टात खेचणार नाही. तर स्वतः जर आपण आरोप करतो तर आपण हे केलेले आरोप हे सिद्ध करण्यासाठी आपण कोर्टात गेलं पाहिजे, कुठली तरी कायदेशीर लढाई लढली पाहिजे, जेणेकरून आपण केलेले आरोप हे खरे आहेत हे नागरिकांना पटतील.